प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्या योजनेअंतर्गत फ्री गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळते. तर ह्या योजनेचे अर्ज आहेत ऑनलाईन, ते सुरू झालेले आहेत. तो अर्ज कसा करायचा तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. PMUY अशी ही योजनेची साईट आहे. त्या साईटवरती क्लिक करायचं. साईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. या साईटवरती गेल्यानंतर अगोदर आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया वाचून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या योजनेसाठी कोण पात्र आहे. तर इथे सगळं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. आपण ट्रान्सलेट करून घेऊ. ट्रान्सलेट केल्यानंतर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेऊ. आता ह्या PMUY कनेक्शन अंतर्गत कनेक्शन मिळवण्यासाठी पात्रता निकष या ठिकाणी दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे अर्जदार ही 18 वर्षे वयाची महिला असणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकते, 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. दुसरं म्हणजे एकाच घरात कोणत्याही ऑइल मार्केटिंग कंपनीकडून इतर कोणतेही LPG कनेक्शन नसावे. म्हणजे घरामध्ये दुसऱ्या कोणाचेही LPG कनेक्शन कंपनीचे दुसऱ्या कंपनीचे सुद्धा नसावे. तिसरं म्हणजे वंचिततेची घोषणा विहित नमुन्यानुसार सादर केल्यावर प्रौढ महिला गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे. म्हणजे जो एक नमुना फॉर्म येतो त्याच्यामध्ये त्या घोषणापत्र असतं. ते घोषणापत्र आपण गरीब कुटुंबामधून आहोत असं लिहून द्यायचं असतं. ते घोषणापत्रसुद्धा सादर करायला लागतं. आता ह्याच्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात तुमचा ग्राहक जाणून घ्या. म्हणजे जो KYCचा अर्ज फॉर्म असतो जो आपण आता ऑनलाईन भरणार आहोत तो अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा त्याच्यासाठी सुद्धा आधार कार्ड. फक्त जर राहत्या पत्त्यापेक्षा जर तुमचा आत्ता पत्ता वेगळा असेल तर स्थलांतरित अर्जदारासाठी एक नमुन्यानुसार स्वघोषणापत्र असतं, ते स्वघोषणापत्र द्यायला लागतं. चौथं म्हणजे ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशन कार्ड, म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे ते. पाचवं अर्जदाराने प्रौढ कुटुंबातील सदस्यांची आधारप्रत, म्हणजे अर्जदारासोबत जे प्रौढ म्हणजे जे सगळे घरातले कुटुंब आहे त्या सदस्यांची आधार कार्डची झेरॉक्स, बँक खात्याची माहिती आणि वंचिततेची घोषणा, म्हणजे जो मगाशी म्हटलं मी स्वघोषणापत्र द्यायचं आहे ते स्वघोषणापत्र. आता हे अर्जदाराने हे सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईनसुद्धा जमा करायचे आहेत आणि ऑफलाईनसुद्धा. ऑफलाईन नंतर जेव्हा त्यांचा अर्ज मंजूर होईल तेव्हा ऑफलाईनसुद्धा त्यांना ते अर्ज दाखवावे लागतील. आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तो अर्ज सादर करून ऑनलाईन पोर्टलद्वारे हा अर्ज आहे तो करायचा आहे. आता हा अर्ज कसा करायचा ते आपण बघूया. या ठिकाणी ॲप्लाय फॉर न्यू PMUY कनेक्शन असं जे दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे. खाली क्लिक हेअर म्हणून दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक हेअर टू अप्लाय न्यू PMUY कनेक्शन. तर ह्या ठिकाणी आपण क्लिक हेअरवरती क्लिक करून घेऊया. क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 कंपन्या दिसतील, इंडाने, भारत गॅस आणि HP. तुम्हाला कोणत्या कंपनीचं करायचं त्याच्यासमोर क्लिक हेअर टू अप्लाय दिलेलं आहे. आता आपण भारत गॅससाठी करतो आहे म्हणून क्लिक हेअर टू अप्लायवरती केल्यानंतर इथे रजिस्टर फॉर LPG कनेक्शन असं जे ग्रीनमध्ये दिलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता ह्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली जी माहिती आहे ती भरून घ्यायची आणि आपला फॉर्म भरायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी टाईप ऑफ कनेक्शन दिलेलं आहे. टाईप ऑफ कनेक्शनमध्ये उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन आणि रेग्युलर LPG कनेक्शन असे 2 ऑप्शन आहेत. तर आपण उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे कन्सेंट आहे, ते कन्सेंटवरती टिकमार्क करून घ्यायचं आहे. स्टेट आपला जो आहे तो स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट दिलेला आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि शो लिस्ट म्हणून जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण स्टेट डिस्ट्रिक्ट करून शो लिस्टवरती क्लिक केलं आहे. शो लिस्टवरती क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एजन्सीचे नावं येतील आणि त्यांचे मोबाईल नंबर, पत्ता सगळं येईल. आता तुमच्या जवळची एजन्सी तुम्हाला कोणती वाटते ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. सगळ्या एजन्सी वाचून घ्या. तुमच्या जवळच्या पत्त्यानुसार तुम्हाला कोणती सोयीस्कर वाटते त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्तासुद्धा आहे तो तुम्ही वाचून घेऊ शकता. आता ह्या ठिकाणी जी जवळ पडते ती क्लिक करून आपण पुढे प्रोसीडला टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येतो. तो आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जो बॉक्समध्ये कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आता या ठिकाणी मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड दोन्ही टाकून या ठिकाणी सबमिट केलेलं आहे. सबमिट केल्यानंतर जनरेट OTP ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जनरेट OTP केल्यानंतर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट OTPवरती क्लिक करायचं आहे. आता जो OTP आला तो OTP आपण या ठिकाणी टाकून घेऊया आणि सबमिट OTPवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कधी कधी OTP यायला अर्धा 1 मिनटं लागतो, कधी कधी लगेच पण येतो. OTP टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट टाईप न्यू KYC येईल. तर न्यू KYCला तुम्हाला प्रोसीड करून घ्यायचं आहे. न्यू KYCला क्लिक करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला लिहून येईल
इज कन्झ्युमर मायग्रंट फॅमिली, म्हणजे तुम्ही तुमचं पत्ता बदललेला आहे का, स्थलांतरित झालेले आहात का, असाल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. फॅमिली आयडेंटिटी रेशन कार्ड, फॅमिली आयडेंटिफिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा जो रेशन कार्डचा नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेट आहे तो स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि टाईप ऑफ स्कीम, आता इथं उज्ज्वला 3.0 असं आहे, ते उज्ज्वला 3.0 जनरल, त्यानंतर SC ST आणि अदर ह्या सगळ्यांसाठी आहे. तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि तुमचा जो रेशन कार्डचा नंबर आहे तो रेशन कार्ड टाकून प्रोसीड करायचा. आता ते रेशन कार्ड नंबर टाकून प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. तुमचा रेशन कार्डचा नंबर पण दिसेल, नाव दिसेल, EKYC दिसेल, सगळ्या गोष्टी दिसतील. तर ह्या ठिकाणी हे वाचून झाल्यानंतर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे किती मेंबर आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये ते लिहून घ्यायचे. तर तुम्ही धरून किती मेंबर आहात, तर ह्या ठिकाणी जे फॅमिली मेंबर आहेत त्यांची संख्या लिहून घ्यायची आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे सगळे त्यांचे नावं ह्या ठिकाणी लिहून घ्यायला लागतील. त्यांचा आधार कार्ड नंबरसुद्धा टाकावा लागेल. तर तुम्हाला सोडून किती मेंबर आहेत ते टाकायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे रिलेशनशिप विथ ॲप्लिकंट हे सिलेक्ट करून घ्यायचं, त्याचं नाव टाकायचं, मिडल नेम, लास्ट नेम, आधार नंबर, त्यानंतर एज, आणि त्याचं जर सेपरेट झालं असेल मॅरेजनंतर तर ते सेपरेशन आफ्टर मॅरेज किंवा डेथ झालं किंवा काय जे रिझन असेल त्याचं आधार कार्ड नसेल तर या ठिकाणी रिझन टाकून घ्यायचं आहे. रिझन फॉर आधार अनअवेलेबल, म्हणजे त्याचं आधार कार्ड अवेलेबल नसेल तर रिझन टाकून घ्यायचं आहे. आता अजून एक मेंबर ॲड करताना ॲड न्यू फॅमिली मेंबरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दुसरा कॉलम ओपन होईल. मग दुसऱ्या माणसाची माहिती पण सेम लिहून घ्यायची आहे सगळी. आता इथे पहिल्या माणसाची माहिती टाकून झाली आणि जर काही चुकली तर ह्या ठिकाणी डिलीट म्हणून पण ऑप्शन दिलेला आहे, तो पण तुम्ही डिलीट करून पुन्हा करू शकता. आता आपण ॲड न्यू फॅमिली मेंबरवरती क्लिक केलं आहे. जे काही त्याचं रिलेशनशिप आहे ते म्हणजे हजबंड आहे, फादर आहे, मदर आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्याचा आधार नंबर, त्याचं वय, आणि जर आधार कार्ड अवेलेबल नसेल तर ते का नाही आहे, डेथ आहे की सेपरेट झालेलं आहे, डिवोर्स झालेला आहे की मॅरेजनंतर सेपरेट झालेलं आहे, ते रिझन असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. तिसऱ्या मेंबरचं ॲड करण्यासाठी पुन्हा ॲड मेंबरवरती क्लिक करायचं, तिसऱ्या माणसाची माहिती भरून घ्यायची. अशा पद्धतीने सगळ्यांची माहिती भरून घेतल्यानंतर हे 2 कन्सेंट आहेत त्याला टिकमार्क करून घ्यायचं आणि टिकमार्क करून झाल्यानंतर स्वतःची पर्सनल डिटेल्स लिहायचे. जे काही आहे मिस्टर, मिसेस वगैरे ते सगळं टाकून घ्यायचं. फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तर ॲड्रेसमध्ये तुम्हाला POA कॅटेगरी लिहून आलेली आहे. तर POA कॅटेगरीमध्ये तुम्ही काय प्रूफ म्हणून देणार आहात, पासपोर्ट, वोटर ID, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड, ते सगळं ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही जे देणार आहात ते सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुमचा हाऊस नंबर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं नाव, लँडमार्क, विलेज, त्याच्यानंतर फ्लोअर नंबर, ह्या सगळ्या गोष्टी नीट टाकून घ्यायच्यात. रोड नंबर किंवा स्ट्रीटचं नाव असेल तर ते, पिनकोड टाकल्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ईमेल ID टाकून घ्यायचा व्यवस्थितपणे. ईमेल ID टाकून झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी नीट भरून घ्यायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी भरून झाल्या की त्याच्यानंतर जो अदर डिटेल्स टाकायचे आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर त्या सगळ्या डिटेल्स टाकून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एक तर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे तुम्ही POA कॅटेगरी निवडलेली आहे ते तुमचं आधार कार्ड आहे, म्हणजे तुम्ही ॲड्रेसचं प्रूफ म्हणून आधार कार्ड देणार आहात, तर त्या आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुमचा स्वतःचा. तो आधार कार्डचा नंबर टाकून झाला की त्याच्यानंतर इथे क्लिक हेअर विथ व्हेरीफाय आधारवरती क्लिक करायचं. म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून इथे व्हेरीफाय आधारवरती क्लिक करायचं. तेव्हा समजेल तुमच्या नावावरती ऑलरेडी LPG गॅस सिलेंडर कुठला बुक आहे का. असेल तर तुमचं फॉर्म पुढे जाणारच नाही, नसेल तर जाईल. त्याच्यानंतर तुमचं इथे आधार नंबर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्डवरती नाव जसं आहे तसं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा बँकेचा, तो इथे व्हॅलिडेट करून घ्यायचा. व्हॅलिडेट केल्यानंतर बँकेचं नाव इथे येऊन जाईल. अकाउंट टाईप सेविंग आहे की करंट आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर, त्याच्यानंतर नेम ॲज पर बँकेत जसं तुमचं नाव आहे तसं बँकेतलं नाव, त्याच्यानंतर बँकेचा अकाउंटचा नंबर टाकायचा. कन्फर्म परत एकदा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकेज सिलेक्शन. आता हे पॅकेज सिलेक्शन म्हणजे तुमचं जे गॅसचं सिलेंडर आहे ते KG आहे या ठिकाणी, ते KG तुमचं जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर या ठिकाणी रुरल आहे की अर्बन आहे एरिया, तो सिलेक्ट करून घ्यायचा. आणि त्यानंतर पुन्हा डिस्ट्रिक्ट, विलेजचं नाव, त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका,
ह्या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या. ह्या सगळ्या गोष्टी टाकून झाल्यानंतर इथे लास्टला एक कन्सेंट आहे, तो कन्सेंटवरती क्लिक करायचा आणि मग सबमिट करायचा. आता आपण हा सगळा फॉर्म आधी भरून घेणार आहोत. भरून घेतल्यानंतर सबमिट करणार आहोत. तर इथे डिस्ट्रिक्ट्स टाकून घेतला आहे, त्याच्यानंतर विलेजचं नाव टाकायचं आहे. पहिलं सब डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. सब डिस्ट्रिक्ट टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे विलेजचं नाव सिलेक्ट करण्यासाठी येईल. ते विलेजचं नावसुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करून झाल्या, टाकून झाल्या की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर अजून एकदा रिचेक करा पुन्हा काही चुकलेलं नाही आहे का, कारण एकदा फॉर्म सबमिट झाला की तो पुन्हा एडिट होत नाही. आता कन्सेंटवरती टिकमार्क केलं. सबमिट करायच्या अगोदर हा जो एकदा फॉर्म आहे तो एकदा चेक करून घ्या. चेक करून झाल्यानंतर सबमिट करायचा. आता इथे मी सगळा फॉर्म भरून घेते आणि मग सबमिट करते. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक रेफरन्स नंबर भेटतो. तो रिक्वेस्ट सक्सेसफुली ॲडेड असं लिहून येतं. उज्ज्वला रिक्वेस्ट सक्सेसफुली ॲडेड. हा जो नंबरच्या खाली क्लिक हेअर टू अपलोड उज्ज्वला डॉक्युमेंट्स ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे आता मागाशी आपण डॉक्युमेंट्स वाचले ते सगळे अपलोड करून घ्यायचे. तर इथे KYC डॉक्युमेंट अपलोड असं लिहिलेलं आहे. आता रेशन कार्ड जो फॅमिली मेंबर असतात त्यांचे रेशन कार्ड आहे तर त्याचं तो रेशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. दुसरा ऑप्शन आहे स्कीम डॉक्युमेंट. स्कीम डॉक्युमेंट म्हणजे रेशन कार्डच. ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रेशन कार्डच अपलोड करायचं आहे. तर सेम तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. नंतर आहे कन्झ्युमर डिक्लेरेशन. तर कन्झ्युमर डिक्लेरेशन त्याची मी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड करून तिथे तो फॉर्म भरायचा आहे, सही करायची, सही करून फोटो काढायचा आणि तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा. आणि आधार कार्ड आहे ते आधार कार्ड फ्रंट बॅक त्याचा फोटो काढायचा आणि या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचा. सगळ्या फाईल आहेत त्या 300 KBच्या आतमध्ये पाहिजेत आणि PDF स्वरूपामध्ये पाहिजेत. हे सगळं अपलोड करून झालं की तुम्हाला KYC डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असं लिहून येईल आणि अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तिकडून फोन येईल एजन्सीकडून. तर फोन आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सगळे फिजिकल डॉक्युमेंटसुद्धा घेऊन जायचे आणि मग ते पुढची प्रोसिजर करून घेतील. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता.